वा बैर कीर्तनाला आलं. बैर कीर्तनाला आलं. आता त्यानं कीर्तन ऐकलं का पाहिलं मग हम जागरण घेणं नाही देणं नाही. ते गेलं मेंढ्याकडं दुसऱ्या दिवशी जागरणामुळे झोपलं. मेंढ्या गेलं निघून. ते उठलं मेंढाच सापडा ना. ते गेलं एक मोठावाला मोठ हाकीत होतं. ते बैरच होतं. हा त्याला म्हणला मोठावाल्या माझ्या मेंढ्या पाहिल्या का. तो गडी त्याच्याच टोळीचा मेंबर. त्यानं बैलाला असं केला हात. याला वाटलं मेंढ्या गेल्या या रस्त्यानं आणि नेमक्या सापडल्या मेंढ्या. पण त्या मेंढरीमधली एक मेंढराचं पाय झुरपडात गुतून मोडलं होतं. त्याला वाटलं 1 लाखाच्या मेंढ्या यानं मला सापडून दिल्यात, याला 1 मेंढरू बक्षीस द्यायला काय हरकत आहे. त्यानं मोडकं मेंढरू आणलं म्हणला 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, तुम्हाला मेंढरू बक्षीस. तो मोठ आखणारा म्हणला उचलून आपटीन, म्या मेंढरू मोडेल नाही. तो म्हणला येड्यावानी करू नको, मेंढरू तुला घेऊन टाक, तुम्हाला विहिरीत टाकीन, मेंढरू म्या मोडेल नाही. हा म्हणायचा तुला मेंढरू देणार, तो म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही. दोघांची झाली गच्ची धाराधरी. तिकून आला हवालदाराने मोटरसायकल यांनी उभी केली आणि हवालदाराचे हात दोन्ही हँडल आणि हे म्हणले यानं माझ्या 1 लाखाच्या मेंढ्या सापडून दिल्या, याला मेंढरू बक्षीस. तो दुसरा म्हणला हवालदार साहेब पाया पडतो, बायका पोराची शपथ घेतो, म्या मेंढरू मोडेल नाही. हवालदार म्हणला भाडब्या हो, अजून नंबर सुद्धा आला नाही म्हणता का गाडी चोरीची आहे. हा म्हणायचा म्या मेंढरू मोडेल नाही. ते गेलं लफड गेलं पाटला का मिटवायला. पाटलाला 2 बायका होत्या, त्यानं दिल ते उचकून. ते घालीत होतं वसरीत गरके. हा गेला म्हणला मी मेंढरू मोडेल नाही. दुसरा म्हणला पाटील मी याला मेंढरू बक्षीस देणार. तिसरा म्हणला हवालदार म्हणला पाटील अजून नावेच झाली नाही आणि हे म्हणता गाडी चोरीचे. पाटील म्हणला बुटानं हानील, तुम्ही तिघच काय पण अख्खं गाव जरी आलं तर मी हुसकून देईल, बायका घरात घेणार नाही, व्हा बाहेर.